नमस्कार सज्जन हो, मी आज आपल्याशी संवाद जो साधतो आहे, मी विवेक शास्त्री गोडबोले एवढ्याचसाठी संवाद साधतोय की आज 26 जून झाले, अजून पाऊस आलेला नाही आहे. आपल्या भारतीय उपखंडात आत्ता जर पाऊस पडला नाही तर पुन्हा पुढे पडत नाही आणि मग दुष्काळ होतो. आजपर्यंत ज्या ज्या वेळी अधिक महिना ग्रीष्म ऋतूत आला आहे त्यावेळी दुष्काळ सदृश परिस्थिती झालेली आहे. म्हणून आपण सावध होऊया आणि पर्जन्य राजाला प्रार्थना करूया. कर्नाटकात शृंगेरीच्या जवळ ऋष्यशृंगांचं स्थान आहे आणि रामायणात असा उल्लेख आहे की ऋष्यशृंग ऋषी अयोध्येकडे यायला लागले आणि तिथला दुष्काळ निघून गेला. त्यांचा मंत्रच तो आहे की वर्षा होईल आणि सुपिकता सुभिक्षता येईल. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की रोज थोडा वेळ काढा, एक 15-20 मिनिटं काढा आणि हा ऋष्यशृंगांचा मंत्र मोठ्यांदा म्हणा, आकाशाकडे तोंड करून म्हणा, वृक्षापाशी बसून म्हणा, ज्यांच्याकडं गायी आहेत, गोठा आहे, त्यांनी गोठ्यात म्हणा, शेतात म्हणा, वृक्षवेलींपाशी बसून म्हणा, आणि ज्यांना हे काहीच शक्य नाही आहे त्यांनी आपल्या गॅलरीत, घराच्या गॅलरीत उभं राहून आकाशाकडं तोंड करून हा मंत्र म्हणा, अशीच मी आपल्याला विनंती करतो. ऋष्यशृंगाय मुनये विभांडक सुताय च नमः शांताय पतये सद्य सद्वृष्टी हेतवे. ऋष्यशृंगाय मुनये विभांडक सुताय च नमः शांताय पतये सद्य सद्वृष्टी हेतवे. छोटासा श्लोक आहे, पण सद्वृष्टी म्हणजे अतिवृष्टीही नाही आणि अनावृष्टीही नाही. आपल्या स्वतःकरता मागू नका, पण झाडं, वेली, वनस्पती, कृमी, कीटक, पशु, पक्षी यांच्याकरता तरी पाऊस पडू दे अशी देवाकडे याचना करूया. ऋष्यशृंगाय मुनये विभांडक सुताय च नमः शांताय पतये सद्य सद्वृष्टी हेतवे. आपण जर रामाचे उपासक असाल तर राम मंत्र आधी आणि मग लावा आणि हा मंत्र म्हणा. आधी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. ऋष्यशृंगाय मुनये विभांडक सुताय च नमः शांताय पतये सद्य सद्वृष्टी हेतवे. श्रीराम जय राम जय जय राम. पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम आणि पुन्हा हा मंत्र म्हणा. याला संपुटीकरण असं म्हणतात. तुम्ही जर शंकराचे उपासक असाल तर म्हणा नमः शिवाय ऋष्यशृंगाय मुनये विभांडक सुताय च नमः शांताय पतये सद्य सद्वृष्टी हेतवे. नमः शिवाय. तुम्ही देवीचे भक्त असाल तर म्हणा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मदाम्. ऋष्यशृंगाय मुनये विभांडक सुताय च नमः शांताय पतये सद्य सद्वृष्टी हेतवे. सज्जन हो, लक्षात ठेवा, एक दिवस पाणी नाही आलं तर डोळ्यातून पाणी येतं. पाणी नाही आलं, पाऊस नाही आला तर वीज नाही असणार. आम्ही 8-10व्या मजल्यावर राहतोय, लिफ्ट चालणार नाही, जेवायला मिळणार नाही, अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून ही गोष्ट करा. आणि आकाशाकडे हात करून म्हणा हे पर्जन्यरूपी भगवन सुवृष्टिं कुरु. हे पर्जन्यरूपी भगवन सुवृष्टिं कुरु.
हे पर्जन्यरूपी भगवन सृष्टिं कुरु. नमस्कार.